Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination. In this topic there is all about the nervous system. Today we are going to learn about the point that is nervous system in Hydra. In previous class we have already studied the classification of animal kingdom. In that animal kingdom there are phylums which are classified or which represents the grouping of all the kinds of kingdom animalia. आपण लास्ट इयरमध्ये किंगडम ॲनिमलियामध्ये क्लासिफिकेशन ऑफ किंगडम ॲनिमलिया हा पॉईंट बघितला होता आणि यामध्ये हा जो संपूर्ण किंगडम ॲनिमलिया आहे तो काही फायलममध्ये ग्रुप केलेले ॲनिमल्स आपण त्यामध्ये बघितले. त्यापैकी जो एक फायलम आहे तो फायलम निडारिया. या फायलम निडारिया हा एक प्रिमिटिव्ह फायलम आहे की ज्याच्यामध्ये कमी ऑर्गनायझेशन झालेले सगळे किंगडम ॲनिमलियाचे मेंबर्स इन्क्लुडिंग आहेत. Phylum Nidaria is a phylum in which all the members which are very primitive in their organization and they have the nervous system which is of diffuse type of nervous system आणि त्यांच्यामध्ये जी nervous system आढळते ती diffuse type ची nervous system आढळते. The Hydra shows the diffuse nervous system which is the most primitive nervous system आणि ही जी सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम आहे ही सगळ्यात प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम आहेत. म्हणजे फायलम निडारियाच्या आधीचा जो फायलम आहे फायलम पोरिफेरा, या पोरिफेरा फायलममध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम दिसून येत नाही आणि तिथे कोणतंही ऑर्गनायझेशन दिसून येत नाही आणि ऑर्गनायझेशनची सुरुवात ही या फायलमपासून पुढच्या येणाऱ्या सगळ्या फायलममध्ये बघायला मिळते. त्याच पद्धतीने नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा इव्होल्युशन झालेलं आपण बघू शकतो किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय काय झाले हे सुद्धा ह्या पुढच्या फायलममध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी हा एक प्रिमिटिव्ह टाईपचा नर्वस सिस्टीम किंवा प्रिमिटिव्ह टाईपची नर्वस सिस्टीम कशी असते ती आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. The Nidarians are thus the first animal group showing the true simple nervous system. आणि अशा पद्धतीने आपण हे जे ॲनिमल ग्रुप बघतोय फायलममध्ये, या फायलममध्ये निडारिया हा पहिला फायलम असा आहे की जिथून पुढे नर्वस सिस्टीम सुरुवात होते किंवा पुढच्या सगळ्या फायलममध्ये नर्वस सिस्टीम सापडते. It consists of sensory cells and nerve cells or neurons along with their fibers. आणि यामध्ये ही जी सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम हायड्रामधली, या नर्वस सिस्टीममध्ये सेन्सरी नर्व्सचे तिन्ही प्रकार बघायला मिळतात. ते म्हणजे सेन्सरी सेल्स, सेन्सरी नर्व सेल्स अँड न्यूरॉन्स हे सगळे बघायला मिळतात आणि त्याचबरोबर त्यांचे फायबर्स स्ट्रक्चर्स सुद्धा बघायला मिळतात. तर इथे आपण हे बघू शकतो की हा जो हायड्रा आहे हा हायड्राची ही बॉडी आहे आणि हायड्राच्या बॉडीवरती हे स्कॅटर्ड पद्धतीने हे काही न्यूरॉन्स पसरलेले दिसून येतात किंवा त्यांचे हे फायबर्स सुद्धा आपण बघू शकतो. सो दिस इज ए सिम्पल टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. The nerve cells are scattered or distributed throughout the body and they are interconnected to each other by the synapse between their fibers from the nerve net. हे जे नर्व सेल्स आहेत हे नर्व सेल्स संपूर्ण बॉडीमध्ये पसरलेले असतात आणि त्यांचे जे नर्व फायबर्स आहेत हे नर्व फायबर एकमेकांना इंटरकनेक्ट झालेले असतात आणि नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार करतात. त्याचबरोबर हे जे कनेक्शन आहे एकमेकांशी इंटरकनेक्टिंग, हे कनेक्शन सिनॅप्सने जोडलेलं असतं. म्हणजे एक इथे सिनॅप्टिक क्लेफ्ट किंवा जनरल आपण सिनॅप्स जे माहिती आहे की दोन न्यूरॉन्समध्ये एक छोटी गॅप असते आणि तो जो जंक्शन असतो दोन न्यूरॉनमधला जंक्शन त्याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. तर ह्या सिनॅप्सच्या फॉर्मेशनने ही संपूर्ण नर्व नेट ह्या ऑल ओव्हर द बॉडी पसरलेली असते. There are two nerve net both in the mesoglea, one connected towards the epidermis and second towards the gastrodermis. हा जो ऑर्गॅनिझम आहे हायड्रा, ह्या हायड्राच्या बॉडीमध्ये जर आपण ह्याचा बॉडीचा सेक्शन जर बघितला, बॉडी वॉलचा सेक्शन जर बघितला तर तो सेक्शन आपल्याला या पद्धतीचा दिसेल
आणि या पद्धतीच्या सेक्शनमध्ये मधली जी वॉल आहे या मधल्या वॉलला मेसोग्लिया असं म्हटलं जातं. आणि या मेसोग्लियाच्या बाहेरच्या बाजूला जे सेल्स आहेत या बाहेरच्या सेल्सला एक्टोडर्म आणि आतमधले जे सेल्स आहेत ह्या लेअरला एंडोडर्म्स किंवा गॅस्ट्रोडर्मीज असं म्हटलं जातं. आणि जे आपण म्हणतोय की नर्व नेट पसरलेली असते, ही जी नर्व नेट आहे ही या मेसोग्लियाच्या दोन्ही बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला सुद्धा ही नर्व नेट आहे. हा जो पर्पल कलर दिसतोय हा नर्व नेटचा कलर आहे. मग ह्या मेसोग्लियाच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा ही नर्व नेट असते. त्याच पद्धतीने ती त्या मेसोग्लियाच्या आतमधल्या बाजूला सुद्धा नर्व नेट प्रेझेंट असते. सो द नर्व नेट इज प्रेझेंट ॲट बोथ द साइड ऑफ मेसोग्लिया, दॅट इज in the ectoderm as well as in the endoderm. There are sensory cells scattered in the body wall and tentacles. त्याचबरोबर हा जो ऑर्गॅनिझम आहे याच्या संपूर्ण बॉडी वॉलमध्ये सेन्सरी सेल्ससुद्धा स्कॅटर्ड झालेले असतात. असे सेल्स की बाहेरून येणारे इम्पल्स हे कॅच करू शकतील असे सेन्सरी सेल्स असतात. त्याचबरोबर त्यांचे जे टेंटॅकल्स आहेत, हा जो आहे यांना टेंटॅकल्स म्हटलं जातं. आणि टेंटॅकल्स हे माउथच्या सराउंडिंगमध्ये नेहमी प्रेझेंट असतात. आणि ह्या टेंटॅकल्सचं काम काय, तर जे प्रे आहेत म्हणजे यांचं जे खाद्यपदार्थ आहेत दुसऱ्या एका मायक्रो ऑर्गॅनिझमला हे काय करतात, खाऊन जगत असतात. तर त्याला पकडण्यासाठी हे टेंटॅकल्स आहेत. आणि हे टेंटॅकल्सला ते मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड झाले हे कळतं कसं, तर काही सेन्सरी सेल्स यांच्यावरती प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामुळे त्यांना सेन्सेशन मिळतं की इथे कोणता तरी प्रे आहे. त्याला लगेच हा टेंटॅकल काय करतो, माउथच्या दिशेने ओढून आणतो. बट द सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग. परंतु या ऑर्गॅनिझममध्ये कोणताही सेन्स ऑर्गन असत नाही. सेन्सरी सेल्स असतात सगळीकडे पसरलेले, परंतु कोणताही स्पेशलाइज्ड असा सेन्सरी ऑर्गन असत नाही. जसं की ह्युमन बिईंगमध्ये 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. स्किन आहे, त्यानंतर इयर, टंग, नोज आणि आय, हे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. त्या पद्धतीने कोणताही सेन्सरी ऑर्गन या ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळत नाही. नर्वस न्यूरॉन्स हॅव फायबर्स बट देअर आर नो सेन्सरी ऑर मोटार नर्व्स. आणि हे जे न्यूरॉन्स आहेत या न्यूरॉन्समध्ये फायबर्स आपल्याला दिसतात, परंतु हे जे फायबर्स आहेत हे कोणत्याही पद्धतीची नर्व तयार करत नाही. म्हणजे सेन्सरी नर्व किंवा मोटार नर्व तयार करत नाही. फक्त हे नर्व फायबर स्कॅटर्ड पद्धतीने आपल्याला दिसून येतात. द नर्व इम्पल्स शोज नो पोलॅरिटी ऑर डायरेक्शन्स. आणि अशा पद्धतीने हे जे नर्व नेट असतं या नर्व नेटमध्ये कोणतीही पोलॅरिटी किंवा त्याला डायरेक्शन नसते. समजा या ठिकाणी एखादा इम्पल्स मिळाला ह्या ऑर्गॅनिझमला, तर हा जो इम्पल्स आहे हा इम्पल्स फक्त इथल्या एरियामध्येच त्या ऑर्गॅनिझमला कळणार की इथे काहीतरी अटॅच झालेला आहे किंवा सेन्स मिळालेला आहे. हा जो इम्पल्स आहे कुठेही दुसरीकडे कॅरी केला जात नाही आणि कुठूनही तो आणला जात नाही. तर इम्पल्स हे तिथल्या तिथेच फक्त काय होतात, डायरेक्ट होतात, डायरेक्शन लेस असतात. ते कुठेही इम्पल्स हे जाऊ शकतात. Thus, in Hydra, activation of sensory cells can happen at any point. म्हणून हायड्रामध्ये सेन्सरी सेल्सचं ॲक्टिवेशन हे कोणत्याही पॉईंटमध्ये होऊ शकतं. अँड फ्रॉम धिस पॉईंट इम्पल्स कॅन बी कॅरीड थ्रू आउट द बॉडी इन एनी डायरेक्शन. आणि ज्या पॉईंटमध्ये समजा इथे इम्पल्स झालेला आहे तो इम्पल्स संपूर्ण बॉडीमध्ये कोणत्याही डायरेक्शनमध्ये हा पसरू शकतो. दस ब्रिंगिंग movement of the body or tentacles, for example catching the prey during the feeding. आणि हा जो सेन्सेशन आहे या सेन्सेशनमुळे त्यांना बॉडीमधले मूवमेंट करायला मदत होते आणि त्याचबरोबर त्या सेन्सेशनमुळे प्रे पकडायला म्हणजे खाद्य पकडण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होते. दिस इज डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. आणि हा जो प्रकार आहे हायड्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो डिफ्यूज टाईपचा नर्वस सिस्टीमचा प्रकार आहे. इट इज ऑल्सो सीन इन द टिनोफोरा ॲज वेल ॲज इन द एंट्रिक सिस्टीम ऑर गट वॉल ऑफ हायर ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन. आणि हा जो प्रकार आहे डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम हा टिनोफोरा या नेक्स्ट फायलममध्ये सुद्धा बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर हायर जे फायलम्स आहेत या फायलमच्या
और गट वॉलमध्ये सुद्धा ह्या प्रकारचे नर्व नेट बघायला मिळतो. म्हणजे हा प्रिमिटिव्ह पासूनच सुरुवात झालेला आहे की जो पुढच्या फायलममध्ये सुद्धा बघायला मिळतो. The diffuse type of nerve system is the first important landmark in the nerve system. आणि हा जो डिफ्यूज टाईप ऑफ नर्व आहे हा नर्व सिस्टीमचा एक सगळ्यात महत्त्वाचा लँडमार्क मानला जातो. कारण की ते आपण बघू शकतो हा एक निडारियन फायलम आहे. यामध्ये आपण आताच बघितलं की काय असतात, डिफ्यूज टाईप ऑफ नर्व सिस्टीम असते. त्यानंतर हा जो आहे एक्नोडर्मॅटा. एक्नोडर्मॅटामध्ये नर्व रिंग्स मिळतात आणि ह्या आर्ममध्ये सुद्धा रॅडियल नर्व्ज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इथे इम्पल्सेस जे आहेत ह्यांना डायरेक्शन देण्याचं काम सुद्धा इथे होतं. इथे डायरेक्शन लेस होतं. डायरेक्शन देण्याचं काम इथल्या फायलमपासून पुढे चालू झालं. त्यानंतर प्लॅनेरियामध्ये सुद्धा आपल्याला काही नर्व कॉर्ड दिसतात, त्याचबरोबर काही गँग्लिऑन्स दिसतात. तर हा गँग्लिऑन हा जो प्रकार आहे तो प्लॅनेरियापासून पुढच्या फायलममध्ये बघायला मिळतो. गँग्लिया म्हणजे काय, तर काही नर्व सेल्स एकत्रित येऊन काही एक पॉईंट तयार करतात की ज्या ठिकाणी अनेक इम्पल्स रिसीव केले जातात आणि तिथून काही इम्पल्स जनरेटसुद्धा केले जातात. मग हा जो पॉईंट असतो रिले टाईपचा पॉईंट, त्या पॉईंटला गँग्लिया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट फायलममध्ये म्हणजे आर्थ्रोपोडामध्ये बघू शकतो की व्हेंट्रल नर्वस सिस्टीम असते, त्यांची पुढच्या बाजूला नर्वस सिस्टीम असते आणि थोडासा विकसित झालेला त्यांचा गँग्लियॉन्स असतो. आफ्टर दॅट वी कॅन सी दॅट इन द मोलुस्का देअर इज slightly evolved brain comparatively the arthropoda. And after that if we move towards the higher or complex organism, that is mammal, we can see that there is a completely developed nervous system is there. म्हणजे आपण तिथे पूर्णपणे डेव्हलप झालेली नर्वस सिस्टीम बघू शकतो, विच हॅव ए कम्प्लिटली डेव्हलप्ड ब्रेन, देन स्पायनल कॉर्ड, peripheral nervous system, autonomic nervous system, like that. All these complexity can be seen in the higher organism. Such a way there is a main landmark of the evolution, that is the nervous system of Hydra. म्हणून nervous system of Hydra हा नर्वस सिस्टीमचा इव्होल्युशन मधला सगळ्यात महत्त्वाचा लँडमार्क मानला जातो. सो अप टू हिअर वी हॅव कम्प्लिटेड the nervous system of Hydra. Hope you have understand all of this point. The notes regarding to this video lecture you will find in the description box. Thank you.